यवतमाळ शहरात अडीयुक्त ढोकळ्याचा प्रकार समोर आलेला आहे. 29 जानेवारी रोजी शहरातील स्टेट बँक चौक परिसरात असलेल्या आशीर्वाद स्वीट मार्ट येथून विक्री करण्यात आलेल्या ढोकळ्यामध्ये जिवंत अळ्या आढळून आल्याची एक गंभीर घटना उघडकीस आली असून या प्रकरणी सहाय्यक आयुक्त अन्न सुरक्षा अधिकारी यवतमाळ यांच्याकडे गुरुवार दिनांक 29 जानेवारी रोजी अनधिकृत निवेदन तथा तक्रार सादर करण्यात आले आहे. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे दिनांक 26 जानेवारी रोजी सदर दुकानातून खरेदी करण्यात आलेल्या ढोकळ्यामध्ये अळ्या आढळून आल्या होत्या. हे ढोकळे यवतमाळ पोलीस दलातील हवालदार मंजुळा किशोर भगत यांनी ड्युटी संपल्यानंतर खरेदी करून घरी आणले होते. लहान बहिणीचा वाढदिवस असल्याने घरी नेण्यास आलेल्या या खाद्यपदार्थाचे सेवन लहान मुलांनीही केले. मात्र वाढदिवसाच्या मुलीने ढोकळा खात असताना त्यामध्ये प्रत्यक्ष अळी आढळून आली. या प्रकारामुळे लहान मुलाच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून कुटुंबियामध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. सदर प्रकार हा अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 चे सरळ उल्लंघन करणारा असून नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ करणारा गंभीर गुन्हा असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. या प्रकरणी संबंधित दुकानाची तात्काळ तपासणी, अन्न नमुने जप्त करून प्रयोगशाळा तपासणी, दोषी आढळल्यास दुकान सील अथवा परवाना रद्द करणे तसेच संबंधितांवर कायदेशीर गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. भविष्यात यवतमाळ शहरात अशा प्रकारे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होऊ नये यासाठी अन्न सुरक्षा विभागाने विशेष तपास मोहीम राबवावी अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली. निवेदन सादर करत असताना सोशल मीडिया काँग्रेस कमिटी यवतमाळ जिल्हाध्यक्ष कृष्ण पुस्ताखे, सचिन मनवर, विकास साहू, प्राध्यापक पंढरी पाटील यांची उपस्थिती होती. या घटनेमुळे यवतमाळ शहरातील अन्न पदार्थाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला असून आता अन्न सुरक्षा विभाग कोणती ठोस कारवाई करतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ही माहिती यवतमाळ येथून RN न्यूजचे प्रतिनिधी शाकीर अहमद यांनी दिली.